घातांकाच्या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचा आपण अभ्यास करणार आहोत। आता यामध्ये एक संख्या आहे a, याला आपण पाया म्हणूया आणि त्याच्या डोक्यावर जो असेल तो घात त्याला याचा घातांक m। दुसराही पाया aच असेल आणि त्याचा घातांकही असो, पण यांच्यामध्ये गुणाकार असेल। पाया समान असताना घातांक काही असो आणि ज्यावेळी गुणाकार असेल तेव्हा या ठिकाणी आपण घातांकांची बेरीज करायची असते। उदाहरणार्थ आपण त्याला असं म्हणूया की समजा हा दोन पाया समान आहे, दोन पाया समान आहे आणि याचा घातांक 2 चा घातांक समजा या ठिकाणी 4 आहे आणि याचा हा 5 आहे। मग अशा वेळी काय करायचा, हा पाया एक सारखा असल्यामुळे तो फक्त एकदाच लिहायचा आणि जो हा 4 घातांक आहे तो आणि हा 5 घातांक 2 चा 9वा घात ही त्यांची बेरीज होईल, हे त्याचं उत्तर। आता गुणाकारच असेल पण पाया जर वेगवेगळा असेल, पण अशा वेळी घातांक सारखा असतो, मग अशा वेळी काय करायचं, जो पाया वेगवेगळा आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि एक समान घात आहे तो गुणाकाराचा एक समान एकच घात दाखवायचा। म्हणजे उदाहरणार्थ की या ठिकाणी हा 4 आहे पाया, या ठिकाणी समजा हा 3 पाया आहे। 4 आणि 3 पाया वेगवेगळे आहेत आणि या ठिकाणी समजा आपण हा 3 घेऊया, 4 चा घन आणि हा 3 चा घन। मग या ठिकाणी काय होईल, पाया जरी वेगवेगळा असला पण त्यांचा घात तर सारखा आहे। मग अशा वेळी काय करायचं, 4 गुणिले 3 हे दोन्ही पाया वेगवेगळे आहे, एकत्र गुणाकारात मांडायचे आणि दोघांचा एक सारखाच घात तो आपण दाखवायचा। मग अशाने काय होईल की कंसामधला जो 4 त्रिक 12 होईल आणि 12 चा घन हे त्याचं उत्तर राहील। हा एक नियम आहे। 12 चा घन 1728। आता जसा गुणाकाराचा नियम आहे तसाच घातांकामध्ये एक भागाकाराचा नियम आहे की ज्यावेळी पाया समान असेल आणि या ठिकाणी घातांक काही असो, अशा वेळी भागाकार असताना पाया जर समान असेल तर पाया हा एकदाच लिहून या दोन्ही घातांकांची वजाबाकी करावी। गुणाकार असताना बेरीज, भागाकार असताना वजाबाकी करावी। उदाहरणार्थ जर समजा यामध्ये a ऐवजी आपण एखादा समजा 7 घेतला पाया, या ठिकाणी 7 पाया हा सारखा घेऊया आणि या ठिकाणी एकाचा घात 8 घेऊया आणि एकाचा 5 घेऊया। मग अशा वेळी काय होईल, पाया हा एकदाच लिहिला जाईल या नियमाप्रमाणे आणि जे घातांक आहे त्या घातांकांची वजाबाकी केली जाईल। म्हणजे 8 मधून 5 गेले 3, हे 7 चा घन हे झालं उत्तर। आता जर समजा या ठिकाणी पाया समान नसेल आणि भागाकार असेल तर काय करायचं की समजा हा a आणि b हा पाया आहे आणि यामध्ये याचा घात मात्र सारखा आहे। जसं गुणाकारामध्ये केलं तसंच भागाकारामध्ये करावं लागतं की पाया जर वेगळा असेल तर ह्या दोघांचा भागाकार एकत्र एका कंसात लिहायचा आणि त्या दोघांचा सारखा घातांक हा कंसाचा एकदाच दाखवायचा। मग उदाहरणार्थ काय की समजा 6 या ठिकाणी पाया आहे, या ठिकाणी दुसरा पाया वेगळा आपण समजा 2 घेऊया आणि या ठिकाणी 6 चा हा चौथा घात लिहूया आणि ते 2 चा चौथा घात लिहूया। म्हणजे काय आहे, याच्यामध्ये असं आहे की पाया वेगळा दिसतोय आणि घात मात्र सारखा दिसतोय। अशा वेळी काय करायचं, मग 6 आणि 2 हे जे पाया वेगवेगळे आहेत ते एका कंसात लिहायचे आणि दोघांचा घात हा सारखा आहे तो कंसाचा एकदाच दाखवायचा आणि मग यामध्ये 6 ला जर 2 ने भाग दिला तर याचं उत्तर 3 होईल आणि 3 चा चौथा घात हे आपलं उत्तर राहील। आता ज्यावेळी एखाद्या कंसात काहीतरी घातांक आहे, कंस आहे आणि कंस असल्याच्या नंतर त्याला पुन्हा एक घात आहे, अशा वेळी या पायाला स्थिर ठेवायचं आणि ह्या दोन्ही घातांकाला घातांक आहे म्हणून ह्या दोन्ही घातांकांचा गुणाकार मांडायचा। उदाहरणार्थ की समजा हा 2 पाया आहे, या ठिकाणी त्याला जो आहे घन आहे आणि पुन्हा याला आणखी एक घात आहे 4 असं केलं। मग या ठिकाणी काय होईल, 2 हा पाया जशाला तसा ठेवायचा आणि या घातांकाचा आणि या घातांकाचा गुणाकार मांडायचा 3 गुणिले 4 म्हणजेच उत्तर 2 पाया आणि 3 चौक 12वा घात आहे त्याचं उत्तर। एखाद्या संख्येचा घातांक कोणतीही संख्या असेल आणि कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल
तर त्याची किंमत नेहमी 1 मांडावी. आता ज्यावेळी एखादा घातांक निगेटिव्ह असेल, उदाहरणार्थ आपण असं घेऊ, समजा 7चा 5वा घात आहे भागिले 7चा 8वा घात आहे. मग आपण हा एक नियम पाहिला होता, पाया समान असताना घातांकामध्ये भागाकार असल्यावर घातांकाची वजाबाकी करावी. मग आपण असं करणार 5 वजा 8 असं करणार. मग त्या 8 मधून 5 गेले 3 राहतील आणि हे वजा चिन्ह मोठ्या संख्येचं लागून जाईल. मग ज्यावेळी एखाद्या संख्येचा घात निगेटिव्ह असतो, तो जर आपला पॉझिटिव्ह करायचा असेल तर याचा व्यस्त करावा लागतो. व्यस्त म्हणजे याच्या छेदस्थानी 1 असतो, तो अंशस्थानी घ्यायचा आणि ह्या संख्येला जसं तसं खाली लिहायचं आणि त्यामुळे याचं चिन्ह वजा निघून जाईल. म्हणजे व्यस्त करायचा आणि हा 7 जसा पाया ठेवायचा आणि याने घातांकाचं चिन्ह बदलून जाईल. हे त्याचं उत्तर राहील. ते जर समजा असंच असता तर त्याला जर आपण लिहायचं म्हणलं वजा चिन्ह पुन्हा, तर त्यालाही व्यस्त करायचं आणि त्याला मग तुम्ही 7चा घन असं लिहू शकता. आणि म्हणजे थोडक्यात काय की याला जर पुन्हा रिपीट लिहायचं म्हणलं तर पुन्हा काय की एखाद्या संख्येचा घातांक निगेटिव्ह असेल, तो जर पॉझिटिव्ह करायचा म्हणलं की त्याला अंशात घ्यायचं. अंशात घेतलं की हा त्याचा जो निगेटिव्ह घात आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात काय, पायांची जेव्हा अदलाबदल होते तेव्हा घातांकाचं चिन्ह बदलायचं, हा नियम लक्षात ठेवायचा. समजा a/b आहे आणि त्याचा घातांक समजा हे घातांक निगेटिव्ह आहे, तो आपल्याला पॉझिटिव्ह करायचा आहे. मग याला काय करायचं, पॉझिटिव्ह करायचं म्हणजे काय, फक्त हे जे आहेत यांची अदलाबदल करायची. यांची अदलाबदल केल्याने काय होईल की b/a होऊन जाईल आणि b/a झाला की याचं वजा चिन्ह निघून जाईल, तो पॉझिटिव्ह होईल. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी यांची अदलाबदल केली, व्यस्त केला की घातांकाचं चिन्ह बदलत असतं. हे एक लक्षात ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा 7/3 आहे आपल्याकडे आणि याचा घातांक जो आहे -4 आहे. मग हा घातांक आपला निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा. मग काय करावं लागेल, 3 अंशात लिहायचा, 7 छेदाला लिहायचा आणि मग याने काय होईल, याचं चिन्ह निघून जाईल, तो दशमलव हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. समजा उदाहरणार्थ समजा 2 हा पाया आहे आणि त्याचा घातांक हा निगेटिव्ह 3/4 काहीतरी आहे समजा. तर अशा वेळी काय करायचं, आपण निगेटिव्ह घात पॉझिटिव्ह करायचा आहे. मग काय करायचं, फक्त या ठिकाणी हा 1 अंशात लिहायचा, छेदामध्ये 2 लिहायचा आणि याचा जो घातांक आहे त्याला पॉझिटिव्ह करायचा 3/4, बस एवढंच करायचं. आता एक उदाहरण पाहूया. समजा अशा वेळी समजा असा घातांक असेल अपूर्णांकामध्ये, फक्त आपण काय करायचं, 3/7 आहे तो अंशात घ्यायचा म्हणजे पायांची अदलाबदल करायची. हे 5/2 जागेवर राहतील पण पॉझिटिव्ह राहतील. घातांकाचा आणखी एक नियम महत्वाचा की समजा एखादा घातांक जो चलाच्या रूपात आहे त्याची आपल्याला किंमत माहित नाही, त्याचं जर उत्तर काढायचं असेल तर त्याचं उत्तर काढण्यासाठी एक नियम आहे. उदाहरणाचा तो नियम पाहूया म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात येईल. आपला हा x आहे, x ची किंमत काढायची. अशा वेळी दोन्ही ज्या बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू, त्या ठिकाणी दोन्हीकडे पाया जर समान असेल तरच आपला अशा घातांकाची किंमत काढता येत असते. आणि जर पाया समान नसेल तर तो पाया समान करून घ्यावा लागतो. आता समजा हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये 7 पाया आहे, या ठिकाणी 343 पाया आहे. पाया हा वेगवेगळा आहे. पाया आपल्याला समान करून घ्यावा लागेल. पाया समान करून घेण्यासाठी काय करायचं, नेहमी की डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला एखादी लहान संख्या असेल, मोठ्या संख्येचं ते काहीतरी रूप असतं, ते रूप कोणतं ते शोधून घ्यायचं. अशी मोठी संख्या आहे म्हणजे इकडचा पाया जो 7 आहे ते 7चं रूप काहीतरी 343 आहे. 343 म्हणजे 7चा घन आहे. त्या स्वरूपात त्याला मांडायचं आणि ते मांडून दोन्हीकडचा पाया समान करून घ्यायचा. म्हणजे काय, आता 7x - 5 लिहिला आणि मग 343 म्हणजे 7चा घन या 343 ला त्या स्वरूपात मांडायचं. म्हणजे काय, 343 म्हणजे 7चा घन असं लिहून तो कंसाचा वर्ग जसाला तसा दाखवायचा. याने काय होईल, दोन्हीकडचा पाया सारखा होईल. म्हणजे कसा, x - 5 बरोबर, या ठिकाणी आणखी एक नियम लक्षात येईल तुम्हाला की या ठिकाणी कंसाला एक घात आहे आणि कंसात एक घात आहे. अशा वेळी जो आपण एक पूर्वी नियम पाहिला की असं जर असेल तर त्या दोन्ही घातांकाचा गुणाकार मांडावा लागतो. हा नियम आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. मग त्यासाठी 7 लिहायचा आणि हा 3चा आणि 2चा गुणाकार 3 दुने 6 करायचा. आणि ज्यावेळी पाया समान झाला त्यावेळी पुन्हा पाया लिहिण्याची गरज नाही. x - 5 बरोबर 6 आहे आणि मग आपण त्याची x ची किंमत काढता येईल.
मग काय होईल या ठिकाणी x जशाला तसा राहील आणि हा जो -5 आहे तो तिकडे जाऊन प्लस मध्ये होईल म्हणजे विभाजित होईल आणि 6 अधिक 5 गुण होतील 11 आणि ही झाली x ची किंमत. अशा प्रकारे जे आहेत हे घातांकाचे नियम आहेत. या घातांकाच्या नियमाचा अभ्यास करून आपल्याला जे आहेत ते उत्तर शोधायचे असतात.